तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो रानात, कारण की हे रानच होतं आमचं पहिलं. कारण की आजोबाचं वर्ष श्राद्ध असल्यामुळे मी गावाकडे आलो आहे आणि याच्याला म्हणलं बांधकाम करत जाता येईल, तुम्हाला पण दाखवता येईल. तर हे आमचं पूर्ण बांधकाम, हे बघा पाठीमागं पण आहे, मधून पण दाखवतो तुम्हाला. पण ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदा कॉलम कितीचा. तर बघा हा एक कॉलम, 2 3 4 5 6 ह्या साईडला कॉलम आहेत. पलीकडल्या साईडला दाखवतो, पलीकडल्या साईडला पण 6च कॉलम आहेत. हे समोर एक गाळा, इकडे एक गाळा, इकडे एक गाळा आणि मध्ये जाण्यासाठी रस्ता. आणि ह्या साईडला पण 1 2 3 4 5 6 कॉलम. ह्या साईडला पण 6 कॉलम. हा बाहेर पाणी येण्यासाठी. चला आता आपण आतमध्ये जाऊ, पहिल्यांदा मोटर चालू करू. पहिल्यांदा मोटर चालू करू. इथे सगळं सामान राहतं आपलं. बटन कुठे, बटन पहिले मोटर चालू केली. चला आता वर जाऊ पटकन, नाही तर पाणी जाईल व्हायला. चला आपण वर जाऊ. पहिल्यांदा हे समोरचा गाळा, हा रस्ता आत जाण्यासाठी. हे इथे एक रूम काढली. हा डक आहे, म्हणजे हवा खेळणी येण्यासाठी. हा पहिली रूम आपली इथली. आता अंधार असल्यामुळे एवढं क्लिअर दिसणार नाही. हा एक 1 BHK इथं. हे हॉल, हे किचन, ह्या साईडला बेडरूम, ह्या साईडला बाथरूम. आणि हा डग उजाड येण्यासाठी, हवा येण्यासाठी. कारण जागा कमी असल्यामुळे जरा ॲडजस्ट केलेलं आपणच. हा आपण चलो सेकंड फ्लोअरला. आता इकडे पण सेम तसंच आहे. ह्या साईडला समोर गाळा काढला आणि त्यामुळे ह्या गाळाच्या वर ह्या साईडला इकडे एक हा हॉल झाला. पहिली एंट्री केली तेव्हा. हे किचन आणि हा हॉल बारीकच झाला पण छान झालेलं आहे. आणि ह्या साईडला गॅलरी. हे वर पोट मला काढलं, हे बघा छान काढलं त्याला. हे किचन वाटतं काय, मला पण आठवलं किचन काय. आणि पूर्ण बांधकाम मित्रांनो वाळूमध्ये बांधकाम आहे. वाळूत पूर्ण बांधकाम वाळूमध्ये आहे. ह्या साईडला संडास बाथरूम आणि ह्या साईडला डक म्हणतात, म्हणजे उजेड येण्यासाठी, हवा येण्यासाठी, मोकळी राहण्यासाठी. फॅन काय आपण आउटसाईडचे फॅन सोडले तर त्याच्यासाठी असतात. हे कॉलम आहे. सेम इथं असंच हॉल, बेडरूम, बाथरूम आणि ह्या साईडला किचन आणि डक. हे फॅन, एक्झॉस्ट फॅन, म्हणजे जे आतले गरम हवा आहे ते बाहेर जाण्यासाठी. आणि त्यामुळेच हा डक ठेवला आहे, कारण की त्याने हवा आत बाहेर येण्यासाठी आणि हवा मोकळी उजाड राहण्यासाठी. हे पण तसं समज आहे बघा. इथं पण फोटो मला काढलेला चांगल्या. बऱ्याच ठिकाणी वाळूमध्ये बांधकाम करत नाही, कारण की वाळू जास्त ऑलमोस्ट भेटत नाही आता. हे ओरिजिनल पलीकडे पण सेम तसंच झालेलं आहे. आता वर आलो तर आपण, वर पण असंच आहे. हे बघा, हे हॉल, रूम आणि पलीकडलं किचन. आता पाणी जास्त आहे आणि त्यामुळे बोटवाडा होईल, त्यामुळे मी तिकडे जाई नाही. तिकडून रस्ता आहे आपल्याला जायला. हे बाथरूम आणि ह्या साईडला पण सेम असंच आहे वर. हे पूर्ण बांधकाम करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात आमचे वडील आणि आमचे काका यांचा आहे. हे बघा, हे पण सेम तसंच इथं. आता वरचा स्लॅब पडला नाही अजून. आता वरचा स्लॅब पडल्यानंतर वर बांधकाम स्टॉप करायचं. आता तर मित्रांनो गज बघा कसा वापरला आहे. बांधकाम मोठं असल्यामुळे गज मोठं जाड वापरलेले आहेत. एक इथे एक जाड गज वापरलेला आहे. आणि पलीकडलं पण सेम तसंच बांधकाम आहे. ह्या साईडला पण हे बघा. तुम्हाला काय म्हणतो, प्युअर वाळूमध्ये बांधकाम आहे का नाही. कस तुम्हाला दिसणारच नाही इथं कुठं. तर मित्रांनो बांधकाम कसं वाटलं तुम्हाला
नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बांधकाम आहे आपल्या गावाकडलं बीड. त्याला थोडा वेळ पाणी मारतो. नाही भाऊ म्हणे नुसती मोटर चालू केलं पाणी काय मारलंच नाही म्हणे. पाणी मारतो थोडा वेळ. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ना, काही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.